चला फिल्डिंग सेटअप करून घ्या। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले। कालच्या दिवसात जर पाहिलं तर जबरदस्त खेळ राहिला गेला, तो म्हणजेच फायनली संघ ठरला गेला। रॉयल्स टनरचा संघ आपण पाहिला, मी याच परिसरातील मिरवडचा संघ, निश्चित स्वरूपात कालच्या दिवसात त्याने वर्चस्व गाजवलं गेलं। जवळपास जर पाहिलं तर 5 षटकांचा फॉर्मॅट कालच्या दिवसात देखील पाहायला मिळाला। तिथून जर पाहिलं तर कमीत कमी धावा त्याने बनवल्या गेल्या बॅटिंग करत असताना, परंतु गोलंदाजी त्याची अफलातून झाली गेली। आणि तिथून जर पाहिलं तर रॉयल्स टनर मीरा रोड संघ आजच्या दिवसातील थेट फायनलमध्ये प्रवेश या टीमने केला आहे। परंतु आजच्या दिवसात कुठला संघ असेल, एका बाजूला MS ध्रुव 11 सातपाटी, विपक्षात जर पाहिलं तर परी 11 डाकटी डहाणू, म्हणजेच काय तर दोन्ही टीम्सला एक एक पॅकर आहेत। जवळपास सातपाटी टीमचे पॅकर जर पाहिलं तर ध्रुव आहेत, आणि त्यानंतर जर पाहिलं तर परी 11 धाकटी डहाणू या संघाचे पॅकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजेच काय तर दोन्ही संघ तुल्यमान या पालघर पट्ट्यातील आपण पाहायला मिळत आहेत। कारण की जर पाहिलं तर ज्या वेळेला एखादा संघ मोठा होत जातो, त्याच्या मागे पॅकरचा हात हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय, आणि दोन्ही टीम्स बलड्डे आपल्याला पाहायला मिळतील। रफ अँड टफचा मॅच आपल्याला या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। पंचाचा इशारा आलाय, लेट्स प्ले। पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच प्रीतम बारी आलेत, आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतील भावेश, नॉन स्ट्राईक एंडवरती वीरू। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत। पंचांना निर्णय त्या ठिकाणी जर पाहिलं तर जे नियम आहेत या संपूर्ण मैदानाचे, आणखी 4 षटकांचा फॉर्मॅट आहे। पहिल्या षटकात 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील, आणि तिथून जर पाहिलं तर पहिलं षटक फार महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये। किती धावा खर्च करतील, किती धावा बनवण्यामध्ये यश राहील, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं राहील। पहिला बॉल अराउंड दी विकेटने लेगस्टिकच्या बाहेर टाकला गेला। पंचांचा इशाराला व्हाईट बॉल, 1 धाव या ठिकाणी अंकित केली गेली। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केलं जातं। टीम पाहायला मिळते बॅटिंग करत असताना सातपाटी या संघाला आपल्याला इन ॲक्शनमध्ये आपण पाहत आहेत। सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर MS ध्रुव 11 सातपाटी संघाची गोलंदाजी अफलातून राहिली, परंतु बॅटिंग आणि बॉलिंग तेवढंच स्ट्रॉंग या दोन्ही टीमचं पाहायला मिळते। पुढे एकदा गोलंदाज प्रीतम, सेन्सिबल क्रिकेट। प्रतिस्पर्धी जे बॅटर आहेत त्यांना माहीत आहे की प्रीतम बारीच्या षटकात 6 बॉलमध्ये 10 धावा आल्या तरी चालतील, परंतु यावेळेला जर पाहिलं तर मिस अंडरस्टँडिंग झालं। तिथून जर पाहिलं धावचीतच्या माध्यमातून पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय। MS ध्रुव 11 सातपाटी या संघाला फलंदाज बाद। यस, त्या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत 2 धावा असतील, बॉल लागलेला नाही, जवळपास हात त्या ठिकाणी लागला असावा असं पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत। आणि निश्चित स्वरूपात असं वाटलं की बॉल डायरेक्टली लागला, परंतु बॉल लागला गेला नव्हता, डायरेक्ट हात लागला स्टंपवरती। आणि तिथून जर पाहिलं तर पंचांचा इशाराला नो डाऊट मिळतील 2 धावा, आणि या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोचेल 3 धावा फडकावरती। पुढे एकदा प्रीतम तयार होत आहेत। चहू बाजूले प्रेक्षक वर्ग पाहतोय। क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती मीरा भाईंदर या संपूर्ण शहरामध्ये खेळलं जाते, परिसरामध्ये खेळलं जाते। ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बॉलवरती जरूर प्रीतमला विकेट मिळाली नाही, परंतु या बॉलवरती स्वतःने विकेट मिळवून दिले आहे। बॅटची लिडिंग आहे, आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टी रक्षकाने त्याचं काम केलंय। फलंदाज झालेत बाद। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये MS ध्रुव 11 सातपाटी संघाला परतवायला लागेल भावेश। बॅक टू दी पवेलियन। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी एंटर झाले मिस्टर दिवेश, आणि आपण पाहतोय भावेश नाराज असतील आजच्या या खेळीवरती, कारण की सकाळ सत्रापासून भावेशने चांगली फलंदाजी केली, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर भावेश विकेट गेली आहे। परंतु आणखीन देखील नवीन जे बॅटर येतील त्यांना आता मात्र आशा उम्मीद घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं राहील।
दिवेश देखील एक चांगले फलंदाज आहेत, वीरू देखील एक चांगले फलंदाज आहेत. अगदी जर पाहिलं तर नंबर 2 वरती खेळण्यासाठी वीरू होते सलामीवीर म्हणून. त्यानंतर 3 वरती आले दिवेश, फलंदाज तयार झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम बारी, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून पालघर जिल्ह्यातील या गोलंदाजाकडे, या खेळाडूकडे पाहिलं जाते. आणि ॲज्युअली आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये प्रत्येकांची नजरा आहे ती प्रीतमवरती. आणि की असे खेळाडू सातत्याने जर पाहिलं तर कमी पाहायला मिळत आहेत या संपूर्ण एकापेक्षा फॉर्मॅटमध्ये. बोला तयार. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर चेंडूला काय रायझिंग मिळाली, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा घुसडी घेणारा बॉल होता आणि हाफ ट्रॅकर होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून बीट झाल्यात. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. आता मात्र चेंडू फेकून झालेत प्रीतमच्या षटकातील जवळपास जर पाहिलं तर 3 आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. विकेट मिळून दिलेत आतापर्यंत, जवळपास 1 विकेट मिळून दिले प्रीतमने. समोरच्या दिशेने टाकलाय ऑन साइडला, सुंदर फटका जरूर सजवलाय. डीप विकेटला क्षेत्ररक्षकनी लॉंग चेस पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. अमोलजी वेतोस्कर सरांचा इशारा आला. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले गेले बॅटरच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर या पहिला बॉल डॉट केला आणि त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले बॅटरने चौका ठोकून. या 4 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. 7 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. यष्टरक्षक आता मात्र क्लोज केले जाते. काहीतरी नवीन रणनीती आखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आहे. तो म्हणजेच मिस्टर आपण पाहत आहेत प्रीतम बारीच्या माध्यमातून कशा प्रकारचा बॉल असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. रनअप घेऊन गोलंदाज तयार झालेत. षटकातील पुढचा बॉल अराउंड विकेटने फुल टस होतं. यावेळेला जर पाहिलं तर टायमिंग जरूर झाला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. खराब गोलंदाजी आता मात्र प्रीतमच्या माध्यमातून केली जाईल. दडपणामध्ये असतील, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर या पहिल्या बॉलती चौकार, त्यानंतर हा वाईट बॉल आणि तिथून मिळतील 2 धावा. या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल. आता मात्र धावफटकावरती 9च्या घरामध्ये 9 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. SSP 11 यांचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे त्याने संपूर्ण स्पर्धेला नियोजन केले गेले आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा. आजचा दिवस देखील सुंदररित्या पार पडताना दिसतोय. फायनलचा अंतिम दिवस या मॅचचा आपण पाहतोय, या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि सेमीफायनलची मॅच आता मात्र 2 टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये रंगले. जो जिंकेल तो रॉयल स्टार मिराडो या टीमच्या विपक्षात खेळताना दिसेल. कुठला संघ असेल याचं उत्तर देखील थोड्याच वेळात प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं जाईल. अराउंड विकेटने ऑन साइडला सुंदर फटका जरूर पाहायला मिळतोय. इन टू द गॅप आणखीन एक जबरदस्त फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 11 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 11 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्या आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रीतमचे षटक राहिले, चेंडू फिकून झालेत आतापर्यंत. षटक क्रमांक पहिल्यातील ते म्हणजेच 5. शेवटचा अंतिम बॉल प्रीतम. अंतिम बॉल आहे, खोला टाकलाय, अपील केली आहे परंतु नाही, लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग गेला आहे. चांगली डिलिव्हरी होती संबरीन आणि पंच देखील तेच सांगतायत. जरूर पायाला बॉल लागलाय, बॅट अँड बॉलचं कुठल्याही प्रकारचं इन्व्हॉल्व नाही आहे, परंतु लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला आहे. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना MS ध्रुव 11 सातपाटी या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 1 गडी बाद 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी इथं दिसत आहेत मिस्टर करण अंबिरे. या ठिकाणी षटक क्रमांक 2 मध्ये
पुढे येताना दिसत आहेत. करण देखील एक कॅलिबर खिलाडू म्हणून त्यांना कित्येकदा आपण पाहतोय. आणि आता मात्र जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. या पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर प्रीतमने मॅन ऑफ द मॅच घेतलं गेलं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रीतमने जवळपास जर पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या आहेत. एक इकॉनॉमिकल षटक म्हटलं जाणार नाही, कारण की आता जर पाहिलं तर आधुनिक क्रिकेट आहे. 10च्या आतमध्ये जर एखादं षटक कम्प्लीट केलं गेलं तर ते इकॉनॉमिकल षटक म्हणून गृहीत धरलं जाते. पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर 12 धावा फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. इथून देखील कमबॅक केलं जाईल का गोलंदाजीच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं राहील. परंतु जर पाहिलं तर 2 बॅटर आहेत, कशा प्रकारच्या धावा येतील आणि एकंदरीत जर पाहिलं तर कशा प्रकारचे डॉट बॉल, कशा प्रकारचे विकेट्स काढण्याचा प्रयत्न केला जाईल धाकटी डहाणू या टीमच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहत आहेत मिस्टर करण पुढे येत असताना दिसत आहेत. कानबंत्र दिलं जाते, आलिंगन दिलं जाते, ते म्हणजेच मिस्टर प्रीतमच्या माध्यमातून गोलंदाजांना अराउंड विकेटने वेगाने टाकला होता समोरच्या दिशेने. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु प्रीतमची रनिंग त्या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळाली. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. जबरदस्त फिल्डिंग प्रीतमच्या माध्यमातून, अगदी जर पाहिलं तर मिड ऑन वरून अगदी जर पाहिलं तर लॉंग ऑन पर्यंतचा प्रवास, वेगाने धावत जाऊन बॉलला स्टॉप करून आतमध्ये ढकलून जवळपास जर पाहिलं तर या धावा कंप्लीट केल्या आहेत त्या म्हणजेच 3. आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज करणने 3 धावा खर्च केल्यात. धावा येणं महत्त्वाचं राहतील. जी बॅटिंग करते टीम 7 पाटी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर बॉलचा टप्पा ओळखला नाही आहे. त्याच कारणाचं जर पाहिलं तर स्विच हिट फसला जरूर गेला, परंतु शेवटच्याने जर पाहिलं तर बॅटचं ब्लेड ओपन केलं गेलं. फक्त दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. फलंदाजीच्या माध्यमातून एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात. आणि आता मात्र जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. भरपूर प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. हे जबरदस्त मैदान आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ही देखील एक क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला नाही. उलट दिशेने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु याही वेळेला टप्पा उडकला नाही आहे. वारंवार जर पाहिलं तर स्विच हिट खेळले जात आहेत. डॉटच्या माध्यमातून चेंडू निघून जातोय. चेंडूचा टप्पा ओळखणं व्हेरिएशन जे करतायत, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून करणला आपण पाहतोय पुढे एकदा गोलंदाज तयार होतील. स्ट्राईक एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहे, ज्याने आतापर्यंत चांगली किमया साध्य केलेली आहे. मिस्टर वीरू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टाइमपास करू नका प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतोय टीम परी 11 ढाकटी डहाणू संघाला, कारण की यानंतर देखील फायनलची एक महत्त्वाची मॅच बाकी असेल. त्याच कारणासाठी विनंती करतोय. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, जबरदस्त फटक्यामध्ये एक्झिक्यूट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवले सीमारेषे पार. 6 धाब्यांकरिता षटकार. टायमिंग नजाकत प्रॉपर पाहायला मिळालं. आय एम ऑलवेज रेडी या फटक्यावरती दर्शवले गेले. बॅटर आपल्याला पाहायला मिळतं वीरूच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या फटक्यावरती 22. या पुढचा बॉल फटका फसलाय, मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू मागे जात आहेत करण, आणि यावेळेला जर पाहिलं तर धावता झेल कंप्लीट केल्या गेल्या आहेत. फलंदाज प्रत्युत्तर दिले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने, आणि अगदी जर पाहिलं या पहिल्या बॉलवरती ठोकलेला षटकार आणि त्यानंतरचं पुनरागमन केले. विकेट घेते फलंदाज.
ॲडव्हर्टाइज यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु तिथून जर पाहिलं तर फटका फसला, परंतु टाळ्या होणं अपेक्षित राहतील कारण की वीरूने जी बॅटिंग केली अफलातून जवळपास 3 ते 4 चेंडू त्याने फेस केले, त्यामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा त्याने जवळपास बनवल्या गेल्या. अगदी जर पाहिलं तर 11 धावा वीरूच्या माध्यमातून बनवण्यात आला. चला चला क्विक फास्ट प्लीज विनंती करतोय, आमचे आयोजक देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. टाइमपास करू नका मित्रांनो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर श्रेयसच्या माहितीसाठी षटक क्रमांक दुसऱ्यातील शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धावफटकावरती 22 चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करता सर MS ध्रुव 11 सातपाटीचा संघ पहिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत असताना निश्चित स्वरूपात त्यांच्यावर देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर क्रिकेटसाठी पाहण्यासाठी वळालेत या स्पर्धेसाठी. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी जर पाहिजे षटक क्रमांक 2 मधील. चला प्लीज विनंती असेल प्रीतम प्लीज टाइमपास करू नका मित्रा, कारण की जर पाहिलं तर आजचा शेड्यूल आपल्याला फायनलचा देखील कंप्लीट करायचा आहे आणि त्याच कारणास्तव आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत सूचना का पोहोचवतोय की या पुढचा जर मॅच आपल्याला 4च षटकांचा खेळवायचा असेल तर टाइम आपल्याला वाचवणं फार महत्त्वाची गोष्ट राहील. बॉल तयार झालेत या ठिकाणी जर पाहिलं तर षटकातील शेवटचा बॉल मिस्टर करण यांना आपण पाहत आहेत. डावकऱ्या शैलीचा एक विस्फोटक फलंदाज मिस्टर श्रेयस हे असतील स्ट्राईक वरती. या ठिकाणी जर पाहिलं तर महिला वर्ग रजा घेत असताना धन्यवाद, तुमचा महत्त्वाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, सहभागी झालात, तुमचं देखील आभारी. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आहोत आणि सदैव राहू. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवला गेलाय. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न चालवला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून टाळ्यांचा कडकड होत असताना दिसतोय आणि फलंदाज देखील तेच पाहिजे असते. एखाद वेळा जर तुम्ही चांगलं काम कराल तर टाळ्या होणं फार महत्त्वाची गोष्ट राहील. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना MS ध्रुव 11 सातपाटी संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 गडी बाद 24 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. आपण पाहतायत युनिटी चषक एक सुंदर क्रीडा स्पर्धा आणि अगदी जर पाहिलं तर ही जी क्रीडा स्पर्धा आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगले नामवंत संघ येऊन गेलेत. कालच्या दिवसात जर पाहिलं तर वर्चस्व राहिलं रॉयल स्टँड मीरा रोड या टीमचं आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर 2 संघ फायनलमध्ये जाण्यासाठी झुंज करत असताना 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या 24 म्हणजेच काय तर 12च्या सरासरीने आतापर्यंत रिक्वायर रन रेट गाठलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सकाळ सत्रापासून सातपाटी टीम जर पाहिलं तर चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 2 टीम सुद्धा सकाळ सत्रात जर पाहिलं तर बागफुटला सातपाटी टीमने धाडलं. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर KB11 मीरा रोडला आणि त्यानंतर जर पाहिलं तर रॉयल मराठा वन साईड या टीमला हरवलं गेलं. स्पिचिट खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जर पाहिलं तर फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक आले त्यांनी जेल ड्रॉप झाले. मैदानाच्या आतमध्ये काहीतरी घडलंय त्या ठिकाणी. कॅच जर झाली असती तर अगदी जर पाहिलं तर धावा देखील वाचल्या असतात. तिथून जर पाहिलं तर विकेट देखील मिळाली असती, परंतु धावा वाचताना विकेट मिळणार नाही. एकदा वेतान दिसे एकरी धावण्यात संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. धावामध्ये भर पडेल, जाऊन पोहोचेल 25 धावा या धावफटकावरती. जलपेश षटक क्रमांक आपण पाहतायत 3 मध्ये पुढे येत असताना दिसत आहेत. डावखोऱ्या शैलीचे फलंदाज या मैदानावरती फार बेनिफिट ठरवून देत आहेत, परंतु ऑन साईडला मोठे फटके येणं फार महत्त्वाची गोष्ट राहील. ओहो यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. मोठ्या फटक्यामध्ये जबरदस्त टायमिंग साधलं आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता युनिटी सिक्सर.
षटकात एवढंच चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि अगदी जर पाहिलं तर षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतो जलपेश 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या आहेत. या संपूर्ण डावमध्ये जर पाहिले तर आतापर्यंत 2 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार इथं आतापर्यंत दिसलेला आहे. चौकार जर पाहिलं तर प्रीतमच्या षटकामध्ये करणचं मी कौतुक करेन. जर त्याच्या षटकामध्ये देखील 1 षटकार आला परंतु विकेट त्याने घेतले आणि जलपेशच्या दुसऱ्याच बॉलवरती एक उत्तुंग ऑन साइडला जबरदस्त फटका टोलावला गेला 6 धावांकरिता षटकाराकरिता. याही वेळेला जर पाहिलं तर जबरदस्त टायमिंग साधले परंतु यावेळेला मिस टायमिंग झाला. फटका क्षेत्ररक्षक आलेत डाऊन दी बॉल खालती आणि यावेळेला प्रत्युत्तर दिले. षटकारानंतरची विकेट मिळाले. गोलंदाज आपण पाहत आहे जलपेशला परतावं लागेल. फलंदाज श्रेयस बॅक टू दी पवेलियन. उमेर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पुढे येत असताना दिसत आहेत. उमेर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आता मात्र जर पाहिलं तर सातपटे टीम चांगलं वर्चस्व आतापर्यंत राहिले आहे. अगदी जर पाहिलं तर धावसंख्या धावफटकावरती 31 झाले. इथून देखील जर सिंगल डबल 9 बॉलमध्ये जर पाहिलं तर 10-15 धावा येत आहेत. तर तिथून जर पाहिलं तर 45च्या पलीकडे देखील जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. परंतु प्रतिस्पर्धी जर संघ जर पाहिला तर तो देखील संघ सांगतोय आम्हाला जर पाहिलं तर 40च्या आतमध्ये रोखायचा 31 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र या 2 टीमच्या माध्यमातून वरचढ संघ कुठला ठरेल या पहिल्या डावामध्ये पाहणं महत्त्वाचं राहील. कारण की 31 धावा म्हणजेच काय तर या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली आतापर्यंत सातपटे टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार स्पीड हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु यावेळेला जर पाहिलं तर उलट दिशेने ज्या वेळेला तुम्ही खेळतायत चेंडूचा टप्पा तुम्हाला फार महत्त्वाची गोष्ट राहते. चेंडू कुठल्या टप्प्यावरती पडतोय. जर गुड लेंथवरती चेंडू जर स्पॉट झाला तिथून जर पाहिजे तर थोडीशी उसळी मिळते आणि त्यानंतर जर पाहिजे तर तुम्ही स्विच हिट आराम के 7 मैदानाच्या आतमध्ये खेळू शकता. पण त्या टप्पा थोडासा समोर ठेवला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यापुढचा बॉल ऑन साइडला जर पाहिलं तर सुंदर फटका जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस ज्याप्रमाणे म्हटलं जातं आणि यावेळेला जर पाहिलं तर झेल ड्रॉप झाले. पकडा झेल जिंका मॅच ज्याप्रमाणे म्हटलं जातं तसंच काही मैदानाच्या आतमध्ये घडून येताना दिसत नाही आहे. कारण की कॅच झाले ड्रॉप मिळतील या ठिकाणी जर पाहिले तर जवळपास 2 धावा. या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या धावफटकावरती 33 धावा 33 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले. 33 धावा धावफटकावरती आतापर्यंत जर पाहिले तर 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले आहेत. शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला केला जातोय वारंवार परंतु बॉल निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांकरिता शेवटच्या बॉलवरती आलेला दमदार दर्जेदार 4 धावांकरिता निघून गेला परंतु एस्टनवरती बॉल लागला गेला आणि तिथून जर पाहिलं तर फलंदाज जरूर बाद झालेत. अशा रीतीने जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. MS ध्रुव 11 सातपाडी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. जरूर बॉल मागे निघून गेला परंतु एस्टनवरती लागला गेला आणि तिथून जर पाहिलं तर बेल्स डाऊन झाल्या आणि पंचांचा इशारा आला OUT आउट होत असताना फलंदाज.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर प्रियेश खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. बेल्स त्या ठिकाणी डाऊन झाले आणि तिथून जर पाहिले तर फलंदाज आउट झाले. प्रियेश नवीन बॅटर आले. 3 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत जर पाहिलं MS ध्रुव 11 सातपाटी या संघाची धावसंख्या धावफटकावरती 33च्या घरामध्ये. इथून जर काय 15 धावा येत आहेत तर एक चांगल्या टोटलमध्ये जाऊन पोचेल. अगदी जर पाहिलं तर सातपाटी टीम आणि इथून जर पाहिलं तर 15 धावांच्या आतमध्ये रोखलं गेलं, 40 पर्यंत जर रोखलं गेलं तर अगदी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ही मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये जाऊन पोचेल. षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर निखिलने देखील जर पाहिलं तर आता मात्र चांगले निखिलला गोलंदाजी करावी लागेल. जी गुणवत्ता आहे त्यांची ती त्यांना मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर निखिल कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली करत आलेत, परंतु या मालिकेमध्ये जर टिकून राहायचं असेल, या मालिकेमध्ये आपण सेमीफायनल खेळतोय आणि फायनलमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु तेवढीच चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर प्रियेश आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला मिळतं दिवेश, ज्याने आतापर्यंत एक चौका ठोकला गेला, परंतु स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतात मिस्टर दिवेश. खोलत टाकलेला बॉल होता, जबरदस्त लाईन. आणि या वेळेला जर पाहिलं तर फलंदाज OUT आउट होत असताना फर्निचर डिस्टॉर्ट केलंय. दांडी गोल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये MS ध्रुव 11 सात पाटी या टीम साठी. चला वैभव थोडेसे धावत जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज, आम्ही विनंती करतोय. वैभव थोडंसं क्विक फास्ट वॉर्मअप करतच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि जे मैदानाच्या आतमध्ये चिमुकले फिरत आहेत त्यांना विनंती करतो बाहेर या प्लीज, विनंती असेल. आणि खेळाडूंना खास विनंती असेल, ज्यावेळेला एकंदरीत जर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एखादा चिमुकला येतो त्याला बाहेर काढा प्लीज, आम्ही विनंती करतोय. कुठल्याही प्रकारचा वादविवाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालेला नाही आहे. दीपक भाई आपसे विनंती आहे, 5 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक असतील. पुढचा बॉल हो, यावेळेला जर पत्र ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेरच्या बॉल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवरती. पाहता पाहता एक धाव या ठिकाणी मिळतील. एक धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक झालाय. टायमिंग जर पाहिलं तर या मॅचमध्ये भरपूर गेल्या. 5 वाजून 57 मिनिटं म्हणजे 6 वाजण्यासाठी 3 मिनिटं या ठिकाणी असतील. आणि 3 मिनिटांमध्ये जर पाहिलं तर 3 चेंडू पडणं फार महत्त्वाची गोष्ट राहील. आणि किती जर पाहिलं तर वेळेची आखणी संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण केलेली आहे. फुलटॉस होता यावेळेला जर पाहिलं तर फटका मिस टायमिंग झाला, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि क्षेत्ररक्षक उलट दिशेने पोहोचत असताना त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळते झेल. आणि संपला मैदानाच्या आतमध्ये खेळ. एका फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद. चल नवीन फलंदाज त्वरित जा, आम्ही प्लीज विनंती करतोय. चला धावत जा प्लीज, आम्ही विनंती करतोय नवीन फलंदाजांना. आम्ही वारंवार सूचना करतोय. संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 34च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 3. निखिलचे षटक अप्रतिम राहिले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुढची एकदा विकेट त्याने मिळवली गेली. अभिजित आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजितची देखील आता मात्र चांगली बॅटिंग होणं डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अभिजित
नंबर 8 वरती खेळण्यासाठी आलेत. 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. चला टाइमपास करू नका आम्ही विनंती करतोय दोन्ही टीम्सला आणि संघाची धावसंख्या आम्ही पुढेच एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड. काय रोखले या षटकामध्ये, निखिलचं कौतुक करावं लागेल. 3 बॉलमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आहेत. एकच धावा आतापर्यंत खर्च केले मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी राहिले. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 2 आणि 2 बॉलमध्ये किती धावा बनवतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय MS ध्रुव 11 सातपाटी संघाला ज्याप्रमाणे जर पाहिलं तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अगदी जर पाहिलं तर परी 11 डाकटी डावणी या टीमने आणि तो आतापर्यंत जर पाहिलं तर वर्चस्व गाजवतोय संघ. ज्याप्रमाणे 3 षटकामध्ये धावा होत्या, 4थ्या षटकामध्ये धावा कमी खर्च झाल्या. 4 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या, 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जर पाहिलं तर निखिल पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट, 4थ्या बॉलवरती एक सिंगल, अशा धावा असे 4 बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ओहो, यावेळेला सबमरीन पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि तेच पाहिलं विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं आणि शेवट या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट जात असताना शेवटचा बॉल अंतिम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 5 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 35 धावा, 35. चला आउट झाले फलंदाज धावत बाहेर यायचं आहे, विनंती करतोय. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मिस्टर अमृत या गोलंदाजाने देखील या खेळाडूंनी देखील आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सातपाडी टीमच्या माध्यमातून खेळत असताना अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून झालेली आहे. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील गोलंदाज या ठिकाणी तयार झालेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले. फेकी होईल आणि या ठिकाणी एकच धाव प्राप्त केली जाते. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना MS ध्रुव 11 सातपाटी या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 36 धावा धावफटकावरती आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. सर लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्यायचे आहे. टीम सातपाटी संघाला विनंती करतोय आणि 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये परी 11 टाकटी ढाणू या संघाला विनंती करतोय पाठवून द्यायचं आहे. अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर उल्लेख करायचा गेला तर या स्पर्धेचा एक चांगली क्रीडा संकल्पना होती आणि ती आज जर पाहिलं तर सक्सेसफुल ठरली जाते. दीपकबाई लक्षात ठेवा, आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जे लहान मुले जात आहेत त्यांना प्लीज बाहेर काढा ही आम्ही विनंती करतोय. आणि इतर कुठे व्हॉलेंटियर असतील त्यांना देखील आम्ही विनंती करतोय. या धावांचा पाठलाग कसा केला जाईल या आवाज ऐकूया मणिजी पाटील सरांचा. चला आपण सेमीफायनलच्या सेकंड स्टेजकडे येतोय. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे परी 11 धाकटी डहाणू या संघासमोर 37 धावांचं. 24 चेंडू 37 धावाची गरज. पहिल्या 2 सामने वेळापत्रकातले जे झाले MS ध्रुव सातपाटीचे गोलंदाजांचा दबदबा मोतीलाल जे आपण पाहिलेला आहे. पण आता जेव्हा एकाच परिसरातले 2 संघ एकमेकांसमोर येतात ज्यांची प्रतिभा पूर्ण जगाला माहिती आहे, अशा वेळेला मूल्यांकन करणं थोडंसं कठीण जाते की वरचढ नक्की कोण आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण सामना पाहावा लागतो. पहिल्या डावाच्या पहिल्या 2 षटकांपर्यंत, पहिल्या 3 षटकांपर्यंत चांगला खेळ MS ध्रुव सातपाटीचा राहिला, पण शेवटच्या षटकामध्ये चांगलीच कामगिरी गोलंदाज निखिलची राहिलेली आहे. तर आता मागच्या गोष्टी विसरा, पुढच्या गोष्टी लक्षात घ्या आणि पाहूया अंतिम लढतीत कुठला संघ पोचेल, परी 11 धाकटी डहाणू की MS ध्रुव सातपाटी. चला प्रसाद खोत परी 11 चे संघ मालक, आपणास मी नम्र निवेदन करू इच्छितो पण व्यासपीठावर यायचं आहे.
मोतीलालजी शाह या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश चौधरी यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे की संघातील खेळाडूंच्या सोबतीनं पाठीशी नेहमीच ते उपस्थित राहतात आणि म्हणूनच खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी ते मैदानाच्या बाहेरून ती भूमिका अदा करतायत. तर आता 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनीत आणि मयूर हे 2 बॅटर्स सुरुवात करतील, पाठलाग करतील 37 धावांचा. तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड. अमित दापेदार, आर यू रेडी? ऑलवेज. तर अंतिम लढतीत कालच्या दिवसामध्ये रॉयल स्टर्नर्स मीरा रोड हा संघ दाखल झालेला होता आणि आता पाहूया आज तो संघ कुठल्या संघासोबत खेळेल. यानंतर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अवधूतच येत आहेत. लकी चार्म आहे खरं तर. MS ध्रुव सातपाटीचा कॅप्टन आहे आणि म्हणूनच पहिल्या क्रमांकावर आपण अवधूतला पाहतोय. चला, मॅच ऑन, गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. गिव्ह युअर बेस्ट परफॉर्मन्स. आपण आता युनिटी कपच्या सेमीफायनलमध्ये आहोत आणि बक्षीस पात्र फेरीत पोहोचण्यासाठी एका डावावर चांगली कामगिरी करावी लागेल. चला, मॅच स्टार्ट आहे. चला, अवधूत रेडी, मयूर रेडी. चला, मॅच ऑन, ऑल द बेस्ट. तर क्षेत्ररक्षकांचा आढावा आपण घेऊया. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, गली, कव्हर पॉइंट, मिड ऑफ, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल, जागा बनवली, कट केले बॉलला, गॅप शोधलाय, बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर सुंदर फटक्याचा आविष्कार मयूरच्या बॅटमध्ये येतोय. चौकार, 4 धावा. सुपर 6 हळदी मिक्स. थँक्यू. खरं तर मयूरला जर तुम्ही रूम दिला तर तो बंगला बांधतो आणि या ठिकाणी बघायला खूप चांगली ॲडजस्टमेंट त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. जागा बनवली आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेरची जागा दाखवली. तर व्यासपीठावर आमचे यूट्यूब स्पॉन्सर वर्सटाईल रिलेटिव्हचे मालक सन्माननीय नीरवजी पुरोहित आणि सन्माननीय निलेशजी पुरोहित यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे आणि ते कृणालजी पुरोहित त्यांच्या सोबतीने येत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वर्सटाईल रिअलचे मालक तसेच आमचे यूट्यूब स्पॉन्सर सन्माननीय नीरवजी पुरोहित आणि सन्माननीय निलेशजी पुरोहित यांचं आगमन. दरम्यान त्यांचं आगमन झालंय आणि बॅक टू बॅक 2 चौकार. फलंदाज मयूर मर्देच्या बॅटमधून धावसंख्या परी 11ची 8. खरं तर अवधूतला नक्की झालंय काय? कटर्स खूप चांगले त्यांच्याकडे आहेत, पण जेव्हा थोडी संधी मिळते अशा वेळेला त्या संधीचा फायदा मयूर उचलत असतो. तर पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत आणि पुनरागमन करण्याची संधी प्रत्येकाला मिळते, नो डाऊट अबाउट इट. आणि ती संधी अवधूतला सुद्धा मिळेल. पाहूया या ठिकाणी तो प्रतिकार कसा आपण पाहतोय. खूप जास्त बाहेर सरकले. इतक्या बाहेर सरकण्याची गरज आहे का? पण पिचिंग वर लक्ष केंद्रित केलं जाईल. वाईट बॉलची अपेक्षा खरं तर मयूरला होती, पण तुम्ही इतके बाहेर सरकलात, बॉल तुमच्या डावीकडून सरकतोय, तर नक्कीच आपण वाईट बॉलची अपेक्षा ठेवू शकत नाहीयेत. चला, आपण आमचे कॅमेरामॅन प्रतिनिधीला विनंती करतोय, मुख्य मंचाकडे आपण कॅमेरा अँगल घ्यायचा आहे. कॅमेरा अँगल मुख्य मंचावर घ्यायचा आहे. डिका स्पोर्ट्स आपला कॅमेरा अँगल मुख्य मंचावर घ्यायचा आहे. डिका स्पोर्ट्स आपला कॅमेरा अँगल मुख्य मंचावर घ्यायचा आहे. व्यासपीठावर वर्सटाईल रिअलिटीचे मालक आमचे यूट्यूब ब्रॉडकास्टर पार्टनर मिस्टर नीरवजी पुरोहित आणि मिस्टर निलेशजी पुरोहित यांचा सन्मान होतोय. बॉल हवेत आणि आकाशांना ताऱ्यांना हाय बाय करणारा येतोय गगनचुंबी षटकार, सिक्सर. त्या मेजवानीचं नाव काय माहितीये का? सुपर 6 हळदी मिक्स. मयूर मर्दे आज वेगळ्याच रंगात आहेत आणि प्रत्येक चेंडूला ओळखून खेळत आहे. सकाळी 2 सामन्यामध्ये MS ध्रुव सातपाटी संघाकडून चांगलं प्रदर्शन, म्हणजे एक हाती दोन्ही विजय त्यांनी एक हाती मिळवले आणि त्यानंतर एक मोठा पॉज आला. पहिली फेरी त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर आता तो पॉज क्लिअर अप करताना ती जी ऊर्जा सकाळी आपण अवधूतची पाहिली होती ती थोडीशी कमी जाणवते, पण अजूनही अवधूतकडे तो क्लास आहे
येस एक्झॅक्टली. पण या ठिकाणी तितकाच कलात्मक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्देच्या बॅट मधून येत आहेत. नाही थांब सदतीसचा पाठलाग करायचा होता आणि 37 पाठलाग करायचा. निम्म्या धावसंख्येचा पाठलाग पहिल्या 5 चेंडूंवर, पहिल्या 4 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालाय. उलट दिशेने खेळण्याची गरज आहे का, पण त्या ठिकाणी तो प्रयत्न केला. थोडा निराश आहे स्वतःच्या खेळण्याच्या शैलीवर, पण क्रिकेटच्या खेळामध्ये एकदा काय पाऊल उचललं तर मग बॅकअप नसतो. जसं PUBG BGMI मध्ये जर तुम्हाला नॉकआउट तुम्ही झालात तर तुम्हाला रिवाईव्हचा ऑप्शन मिळतो, पण क्रिकेटच्या खेळामध्ये रिवाईव्हचा ऑप्शन नाही आहे. जर आपण बाद झालात तर मग फक्त आपण विचार करू शकतो की आपण असा फटका खा खेळलो. अवधूत कमबॅक करतोय, कट केलाय बॉल. आपण क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटला, एक धाव तो मिळणारच आहे. मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो, म्हणजे सातपाटीसाठी सुद्धा आणि धाकटी डहाणूसाठी क्षेत्ररक्षण टॉप लेवलचं आहे. म्हणजे आपण कॅचेस पाहिले सकाळपासून. सातपाटी संघ देखील क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत अव्वल ठरलेला आहे. आपण धाकटी डहाणू या संघाचा देखील खेळ पाहतोय. तर मोतीलाल सर, झाई संघ देखील मी बघितलेला आहे आणि आपण दांडीचा संघ देखील पाहिला. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जबरदस्त कामगिरी प्रत्येक संघाची राहिलेली आहे आणि म्हणून तुमच्याकडे चांगला खेळ आहे तर तुम्हाला वेगवेगळी व्यासपीठ देण्यासाठी संघ मालक आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 20. जिंकण्यासाठी आवश्यकता 17ची, बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 17ची गरज. चला, रॉयल स्टर्नर्स रेडी राहायचं आहे आणि आमिर दाफेदार यांनी सांगितलंय वी आर रेडी फॉर एव्हरी सिच्युएशन. आराम करतायत, रिलॅक्स आहेत थोडे. वीरू, येस, गुड ऑप्शन. या ठिकाणी वीरूचा पर्याय निवडलेला आहे. खरं तर हेच आवश्यक आहे. ज्याकडे जास्त गुणवत्ता आहे आणि जास्त एक्सपिरियन्स, अशा वेळेला एक्सपिरियन्सची गरज आहे, तर वीरू याला वापरण्यात आलेला आहे MS ध्रुव 11 सातपाटी या संघाकडून. कारण जसं आपण पहिल्या डावाचं आकलन केलं तर निखिलच्या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्या होत्या. त्याचमुळे जर पहिल्या डावात तसं होऊ शकते तर दुसऱ्या डावामध्ये का नाही होऊ शकत, आणि त्यासाठी वीरूचा पर्याय खूप चांगला निवडलेला आहे. MS ध्रुव 11 सातपाटी या संघाने. पाहूया वीरू नावाप्रमाणे जसा त्याचा खेळ राहिलेला आहे त्याप्रमाणे या सामन्यामध्ये MS ध्रुव 11 सातपाटी संघाकडून चांगला खेळ देतोय का. ओव्हर द विकेट वीरू. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे, चुकले. 2 पायांच्या मधून बॉल मागे. बॅकअप आहे त्याचमुळे एकाच धावेवर थांबतायत. बघा या ठिकाणी विनीत देखील तोच सांगतोय की सर्व काही सुरळीत चाललंय, घाई करण्याची गरज आहे का. कागदावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, स्कोर शीटवर लक्ष केंद्रित करण्याचं गरजेचं आहे की आपल्या वतीने आतापर्यंत कसा खेळ झालेला आहे आणि तो खेळ कदाचित विनीत ओळखतोय. बॅक ऑफ द हँड, हीच तर स्ट्रेंथ आहे. वीरूची ही स्ट्रेंथ आहे. प्रत्येक वेळा वेगावरच क्रिकेट खेळायचं नसते तर कधी कधी परिवर्तनावर क्रिकेट खेळायचं असते आणि तेच परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये वीरूच्या वतीनं. बॉलला फ्लाईट मिळाली, बॉलला खूप चांगला टर्न मिळतोय. खरं तर मोतीलाल शाह यांच्याशी मी सकाळी चर्चा करत होतो आणि त्यांच्या संघात जे गोलंदाज आहेत पुढचा चेंडू ते कसा हाताळतील ती माहिती आम्हाला मोतीलाल शाह देत होते. ऑन साइडला शॉट ऑन पुल, काऊ कॉर्नर क्लिअर करताना बॉल मैदानाच्या बाहेर. मिळतील 4 चौकार. खरं तर दोन्ही गावातले खेळाडू जवळपास मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. धाकटी डहाणू आणि सातपाटी, आणि तो खेळ नेहमीच अधोरेखित झालेला आहे. या ठिकाणी वॉड शॉट आणि या ठिकाणी मिळतो 4 धावांचा जॅकपॉट. मयूर अनस्टॉपेबल.
मी माझे शब्द मागे घेतोय. आता अनस्टॉपेबल विनीत राहिलेला आहे. विनीतच्या वतीनं हा फटका आपण पाहिला. खरं तर फ्लो जुडलेला आहे. एका बाजूनं मयूरचा खेळ आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार विनीतच्या वतीनं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात माजी महापौर सन्माननीय डिंपल मेहता मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित राहतील. उलट दिशेने थर्ड मॅनला टार्गेट करताना लगातार तिसरा खेचलाय चौकार फलंदाज विनीत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचलेली आहे 33. परी 11. 4 चेंडूचा खेळ आणि 4 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 33 झाल्यात आणि बॉल हाताळलेले आहेत या षटकात एकूण 4. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू झालेत. 1 बॉल बाकी आहे या षटकातला. चला दोन्ही संघ तयारीत राहायचा. रॉयल स्टनर्स आणि आता अजूनही निकाल बाकी आहे या सामन्याचा. शफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता. ऑन साईडला खेळले त्या ठिकाणी. दरम्यान पूर्ण होते. 1 सिंगल. एका धावेचे होते वाढ. धावसंख्या पोहोचते 2 षटकां समाप्तीनंतर 34 या आकड्यावर सन्माननीय डिंपल मेहता मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. माजी महापौर आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील आपली सेवा या मीरा भाईंदर शहराला दिलेली आहे. आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय आपण आणि आपल्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून पाहुण्यांची जी रेलचेल आपण पाहतोय. खरं तर कृणाल पुरोहित यांचा जो आढावा आहे आपण घेतोय. त्यांचा विकास कामं करण्यासाठी जो दृष्टिकोन आहे तो आपण पाहतोय आणि त्याचमुळे आपण पाहुण्यांना या स्पर्धेला भेट देताना पाहतोय. संजय सर वेलकम. तर दरम्यान आता 3ऱ्या षटकाची होते सुरुवात आणि 3ऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील. येत आहेत श्रेयस येत आहेत. MS ध्रुव 11 सातपट या संघासाठी 34 धावा झाल्या. जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावांची गरज आहे. लगेच आपण अंतिम लढतीची सुरुवात करणार आहोत. जास्त वेळ वाया न घालवता. श्रेयस बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट झाले. हवेत खेळलेत. हा चिप शॉट होता. तितकी पॉवर नव्हती या स्ट्रोक मध्ये. त्याचमुळे एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज होतोय पहिला बाद. पहिला धक्का बसतोय. परी 11 धाकटे डाणूला विकेट डाऊन. आई माझी एकवी रामा बोली गो. आई माझी एकवी रामा बोली गो. बैसली कारल्याचे डोंगरी गो. कारल्याचे डोंगरी. चला आमिर आपण या मुख्य मंचासमोर या. आमिर दाफेदार आपण या. चला या ठिकाणी सन्माननीय डिंपल मेहता मॅडमचा आपण सन्मान पाहतोय. सन्माननीय कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. माजी महापौर मीरा भाईंदर महानगरपालिका सन्माननीय डिंपलजी मेहता यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते. धावसंख्या 34. नवीन फलंदाज प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सिच्युएशन तर परी 11च्या बाजूने झुकलेली आहे. सुरुवात मयूर बर्देने दिलेली. त्यानंतर फोर्स केलाय बॉलला पण मैदानाच्या समतला हा फटका खेळलेला आहे प्रीतमने. मिड विकेट काउकोना झोनमध्ये 1 सिंगल मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. 2 धावा अजूनही बाकी आहेत. जिंकण्यासाठी परी 11 धाकटी डहाणू. मोतीलाल शहा आमच्या सोबतच आहेत. जे प्रणेते आहेत या स्पर्धेमध्ये सातपाटी संघाचे. एका बाजूनं प्रसाद खोत परी 11 धाकटी डहाणूचे. चांगला टर्न. फिरकीपटू आहेत आणि फिरकीची जादू श्रेयसची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि फिरकीपटूंनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यायला हवं. खरं तर ही गरज आहे टेनिस बॉल क्रिकेटची. ओव्हर द विकेटने पेस दिलाय पण मिड ऑनला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत एक क्षणही ते हल्ले नाही. झेलच्या स्वरूपात मयूर बाद. विकेट डाऊन. कारल्याचे डोंगरी. आई माझी कोणाला पावली गो. आई माझी कोणाला पावली गो. आई माझी दादूसला पावली गो. दादूसला पावली. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतायत. निखिल जात आहेत. निखिल गोलंदाजीच्या बाबतीत आज चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालेत. स्लॉग ओव्हरसाठी आपण त्यांना पाहिलं पण मयूरने त्यांची कामगिरी चोख अदा केलेली आहे. 20 धावा करून ते बाद झालेले आहेत. त्यांना विनीतने 13 धावांची साथ दिली आणि त्याचमुळे
एक चांगला धावफलक परी 11 धाकटी डहाणूचा पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला निखिलला पाहतोय. हे षटक चांगलं राहिले. गोलंदाज श्रेयस पहिल्या बॉलवर त्यांना विकेट मिळाली, त्यानंतर एक सिंगल डॉट आला, पुन्हा विकेट मिळाली. या षटकात 2 विकेट्स त्यांच्या नावावर आणि 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. लेफ्टी बॅटर निखिल स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी बॉलर समोर आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. हलक्या बॉलला कट केले. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील आरामात. एक सिंगल पूर्ण झालेली आहे. स्कोर लेवल धावसंख्या 36 झाले. एका धावेची गरज. बॉल शिल्लक असतील 7 बॉल्स 1 धावेची गरज आहे. बघा अजूनही काही संपलं नाही. अंबरनाथला एक स्पर्धा आता झाली. 3 दिवस पहिल्याचीच गोष्ट. सिल्वर स्टार संघ 6 चेंडू 2 धावाची गरज असताना बॉल आउटला तो सामना गेला होता. तर त्यामुळे अजूनही काहीच संपलेलं नाही आहे. 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 1 धावेची. मॅच इज स्टील ऑन. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. आणि पाहूया आता ती जबाबदारी MS ध्रुव 11 सातपाटी या संघाकडून कुठला गोलंदाज निवडणार आहे. शेवटच्या षटकाला लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. वी नो ही सिच्युएशन तुम्ही दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. पण सूर्यनारायण काय माझ्या सांगण्यावरून थांबणार नाही आहेत. ते त्यांच्या वेळीच असताच जाणार आहे. चला बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकासाठी अमृत नावात खूप काही दडलेलं आहे आणि त्याचा खेळ देखील तर अपेक्षित आहे. कंपल्सरी चेस म्हणजेच परी 11ला ही 1 धाव कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावी लागेल. आणि अजूनही हार मांडण्याचा इरादा दिसत नाहीये MS ध्रुव सातपाटी या संघाचा. आणि तीच धारणा प्रत्येक संघाची असायला हवी. जोपर्यंत मैदानात आपण आहोत मैदान सोडण्याची गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची नसते. आणि तोच मैदानाच्या आतमध्ये अप्रोच गोलंदाजाचा असायला हवा. 6 चेंडू 1 धावेची गरज. सामना अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. आणि पाहूया या ठिकाणी आता गोलंदाज अमृत आपल्या संघासाठी काय घेऊन आलाय. ओव्हर द विकेट. टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक होते, पोहोचले पण कलेक्ट करू शकले नाही. आणि अशा पद्धतीनं ती 1 धाव पूर्ण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं MS या संघाचा प्रवास या स्पर्धेतला थांबलेला MS ध्रुव 11 सातपाटी. आणि आता अंतिम लढतीत तुम्हाला पाहायला मिळेल संघ परी 11 धाकटी डहाणू वर्सेस रॉयल स्टनर्स मिरवडचा टॉसडिया SSP 11 टॉस बॉक्स मध्ये. चला आमिर या प्रीतम या लगेच तुझा फास्ट आहे.